ओके, मार्जिनल कॉस्टिंग. मार्जिनल हा वर्ड तुम्हाला आधी इकॉनॉमिक्स मध्ये येऊन गेलाय, म्हणजे मार्जिनल युटिलिटी अशा पॉइंट ऑफ व्ह्यूने तो आला असेल. तर मार्जिनल युटिलिटी म्हणजेच काय, तर इट इज युटिलिटी डिराइव्ड फ्रॉम इच ऍडिशनल युनिट. म्हणजे प्रत्येक ऍडिशनल युनिट कन्झ्युम केल्यानंतर टोटल युटिलिटीमध्ये जेवढी वाढ होईल त्याला मार्जिनल युटिलिटी असं म्हणतात. मग मार्जिनल कॉस्टिंग म्हणजे त्याचं लॉजिक सेम तसंच आहे. प्रत्येक ऍडिशनल वस्तू मॅन्युफॅक्चर केल्यानंतर आपल्या कॉस्टमध्ये जेवढं इन्क्रीज होईल त्याला मार्जिनल कॉस्ट असं म्हणतात. आणि त्या बेसिसवर डिसिजन्स घेण्यासाठी मार्जिनल कॉस्टिंगचा उपयोग होतो. फॉर एक्झाम्पल, आपण समजा 50 युनिट्स आत्ता मॅन्युफॅक्चर करतोय आणि 50 युनिट्सचा एकूण खर्च आपला सध्या समजा 5000 रुपीज आहे 50 युनिटचा. आपण 51 म्हणजे एक ऍडिशनल युनिट मॅन्युफॅक्चर केलं आणि आपला टोटल एक्सपेन्स जो 5000 होत होता तो 5080 असा टोटल एक्सपेन्स आला. म्हणजे 50 मध्ये एक युनिट वाढवलं, आपण 51 युनिट मॅन्युफॅक्चर केलं आणि आपला एकूण खर्च 5000 पेक्षा जास्ती म्हणजे 5080 रुपये झाला. तर 80 रुपीज जेवढं इन्क्रीज झालं, इट इज मार्जिनल कॉस्ट ऑफ प्रोड्युसिंग ऍडिशनल युनिट. म्हणजे 51 नंबरचं युनिट मॅन्युफॅक्चर करण्यासाठी आपल्याला 80 रुपये खर्च आला. आता या बेसिसवर, या लॉजिकवर जे काही डिसिजन्स घेतले जातात ते सगळे मार्जिनल कॉस्टिंग मध्ये येतात. ह्याच्यात महत्वाचे डिसिजन्स कोणते कोणते असतात, तर आउटपुटची लेवल किती असायला हवी, नंतर क्वांटिटी जे आपण विकतोय त्या क्वांटिटी विकत असताना प्राइसिंग मध्ये काही कमी जास्ती केलं पाहिजे का, या प्रकारचे काही डिसिजन्स मार्जिनल कॉस्टिंग प्रमाणे घेतले जातात. आणि आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय असतो म्हणून एक ऍडिशनल उदाहरण देऊन ठेवतो. म्हणजे 3-4 वर्षाआधी जे तेव्हाची जी टीवायची बॅच होती, तर त्यावेळेला म्हणजे जिओ जेव्हा लॉन्च झालं त्यावेळेला तुम्ही मोबाईल जेव्हा वापरत असाल त्यांना माहिती असेल की 1 GB साठी आपण 279च्या आसपास रुपये देत होतो. 3G वगैरे काय असेल ते. पण 1 GB डेटासाठी किंवा 2 GB डेटासाठी आपण 1 महिन्यासाठी किंवा 28 दिवसांसाठी 280 किंवा 298 अशी रिचार्ज होती. आणि जिओने जेव्हा सप्टेंबरच्या आसपास फ्री अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंग असं जेव्हा चालू केलं तेव्हा पटापट सगळ्या कंपन्यांचे 3-4 महिन्यामध्ये प्लॅन चेंज झाले. आणि आता तुम्ही बघता की आता तुम्हाला दिवसाला 1 GB, 1.5 GB किंवा 2 GB आणि वर्क फ्रॉम होम प्लॅन असतात त्याच्यामध्ये दिवसाला 3 GB डेटा सुद्धा मिळतो. म्हणजे आता तुम्हाला एखादा ऑडिओ किंवा एखादी इमेज डाउनलोड करायची असेल व्हॉट्सअपला किंवा कुठे, तर विचार करावा लागत नाही. तेव्हाच्या स्टुडंट्सना मी जरी व्हॉट्सअप ग्रुपला एखादा क्वेश्चन सेंड केला तरी पण तो 500 KB आहे तर डाउनलोड करूया की नको, की दोघात एक डाउनलोड करूया, असा विचार करावा लागायचा. मग तेव्हा मुलं जी एकत्र अभ्यासाला बसायची ती ठरवून जायची की आज रिक्षाचे पैसे तू द्यायचे आणि उद्या तू द्यायचे, असं जे ठरवायची तसं आज हा क्वेश्चन कोणी डाउनलोड करायचा हे ठरवायचं. पण 1 महिन्यासाठी फक्त 1 GB डेटा मिळायचा. आता ह्याच्यात आउटपुट वाढल्यामुळे असं म्हणण्यापेक्षा जास्तीत जास्त युजर वाढल्यामुळे, म्हणजे जो एका टॉवरचा खर्च जेवढा होता तेवढाच आहे, फक्त त्याच टॉवर वरून यूज करणारे 100 जण आधी होते, त्याच्याऐवजी आता 1000 जण यूज करतात. म्हटल्यावर कंपन्यांना एक्स्ट्रा कॉस्ट फारशी न देता जास्तीत जास्त युजर वाढले की तेवढे रिचार्जचे पैसे वाढले, त्यांना डेटा देणं परवडतं. त्यामुळे आता दिवसाला ते 1 GB, 1.5 GB, 2 GB एवढा सुद्धा डेटा देतात. आणि त्याच्यात फॅक्ट काय असते की एवढा देतात हे फक्त एक आकर्षण असतं रिचार्ज करण्यासाठी. प्रत्यक्षात आपण तेवढा डेटा यूज करत नाही. म्हणजे तुम्हाला दिवसाला समजा 1.5 GB, 2 GB रिचार्ज आहे तर तुम्ही तेवढं कम्प्लीट डेटा डेली अजिबात वापरत नाही. फक्त ते एक आपल्याला अट्रॅक्शन असतं की एवढा डेटा आपल्यासाठी अवेलेबल आहे. तर ही सगळी गणितं जी असतात ती मार्जिनल कॉस्टिंग याच्याशी रिलेटेड असतात. म्हणजे आउटपुट किती असायला हवा, त्याचं प्राइसिंग कसं केलं गेलं पाहिजे आणि प्रॉफिट मेंटेन होण्यासाठी किती आउटपुट असणं एक्सपेक्ट आहे. आणि आउटपुट म्हटलं की सेल्स आले. तर यासारखे इम्पॉर्टंट डिसिजन्स या बेसिसवर होतात. दुसरं एक आणखी उदाहरण, तुम्ही डीमार्ट मध्ये किंवा बिग बाजार मध्ये गेलात की तुम्हाला बाय 1 गेट 1 फ्री अशा कित्येक ऑफर तिथे असतात. बाय 1 गेट 1 फ्री किंवा डायरेक्ट 30%, 40% सूट जी असते. आता ही देण्यामागचं कारण काय,
की तिथे जेव्हा ते बाय वन गेट वन फ्री असं लिहितात तेव्हा लगेच कस्टमर्स तिकडे अट्रॅक्ट होतात. म्हणजे ज्या कस्टमरने अशी वस्तू घेण्याचा सुद्धा विचार केलेला नसतो, तो बाय वन गेट वन म्हटल्यानंतर ती वस्तू विकत घेतो. मग त्याने विकत घेतल्यानंतर आपल्याला असं वाटतं की एवढी त्यांना कशी परवडते. तर त्यांची मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट जेवढा आउटपुट वाढेल तेवढी मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट जी आहे ती जवळपास तेवढीच राहत असते. फक्त मटेरियलनी लेबरची कॉस्ट जी आहे तीच फक्त वाढत असते. पण कस्टमरने अजिबात वस्तू न घेण्यापेक्षा बाय वन गेट वन असं वाचलं किंवा 25% ऑफ असं वाचलं की जेवढे कस्टमर्स तिथे अट्रॅक्ट होतील तेवढे ऑटोमॅटिक त्यांचे सेल्स जनरेट होतात. आणि ह्याच्या मागे फॅक्टरी चालू ठेवणे, नंतर रॉ मटेरियल स्वस्तात विकत घेणे एकदम होलसेलमध्ये, अशी बरीच गणितं असतात. पण सगळी कॅल्क्युलेशन जी येतात ती मार्जिनल कॉस्टिंगच्या साच्यामध्ये बसवलेली असतात. तर पहिला थेअरी पैकी एक पॉइंट घेतला आहे, क्लासिफिकेशन ऑफ कॉस्ट ऍज पर फंक्शन. म्हणजे ह्याचं कॉस्टचं क्लासिफिकेशन अनेक प्रकारे होतं. हे तुम्ही 5व्या सेमिस्टरला बघितलं असेल त्याप्रमाणे. त्यातलं आता मी 2च प्रकार सांगणार आहे. ऑन द बेसिस ऑफ फंक्शन्स, म्हणजे आपल्याला ऑफिस आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्ट, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन कॉस्ट आणि फायनान्स कॉस्ट असे 3 हेड्स आधी येऊन गेले. त्या 3 प्रकारे आपण कॉस्टचं क्लासिफिकेशन करतो, ज्याचा यूज ऑफिससाठी आहे किंवा मार्केटिंग आणि सेलिंगसाठी आहे किंवा फायनान्ससाठी आहे. असे 3 खर्च आपले फंक्शन वाईज डिवाइड झाले. पण आता याच्यात ऑफिस ज्या कोणत्या जागेमध्ये आहे त्या ऑफिसच्या जागेचं भाडं हे जो कोणी मालक असेल त्या जागेचा तो असं बघत नाही की तुम्ही जिथे कुठे तुमचं ऑफिस सेटअप केलंय तिथे किती तास काम चालतं किंवा तुम्ही या महिन्यामध्ये किती प्रॉफिट कमवलात, या महिन्यामध्ये तुमचे सेल्स किती झाले ते मला सांगा आणि मग मला भाडं द्या, असं तो कधीही सांगत नाही. किंवा ऑफिसमध्ये जे फर्निचर आहे त्याचा आपण इन्शुरन्स काढलेला असेल तर इन्शुरन्स कंपनी असं सांगत नाही की त्या फर्निचर किंवा त्या टेबलवर किती तास काम झालं ते आम्हाला दाखवा, ते फर्निचर किती जण युज करतात ते आम्हाला दाखवा, असं कंपनी कधीच सांगत नाही. इन्शुरन्स कंपनी काय सांगते की तुम्हाला 1 वर्षासाठी एवढा हप्ता बसेल. मग त्या 1 वर्षामध्ये आपण तो ऍसेट किती युज करतोय याच्याशी कंपनीला देणं घेणं नसतं. ते फक्त तेवढ्या पिरियडसाठी तो लॉस कव्हर करतात. तर त्यामुळे ऑफिस ऍडमिन किंवा सेलिंग हे फंक्शन वाईज क्लासिफिकेशन आहे. आणि वेगळे क्लासिफिकेशन येतं हे सुद्धा तुमच्या माहितीचं, फिक्स कॉस्ट अँड व्हेरिएबल कॉस्ट. फिक्स कॉस्ट इज वन विच रिमेन्स अनचेंज्ड ऍट ऑल लेवल्स ऑफ आउटपुट. आउटपुट कितीही असू दे, 0 असू दे किंवा मॅक्सिमम असू दे, जी कॉस्ट बदलत नाही त्याला फिक्स कॉस्ट असं म्हणतात. एक्झाम्पल इथे मी लिहिलंय इन्शुरन्स किंवा डेप्रिसिएशन किंवा रेंट. त्याच्यात आउटपुट कमी जास्ती झाला तरी हे चेंज होत नाही. डेप्रिसिएशनला थोडीशी एक्सेप्शन्स आहेत पण एवढं खोल आपण आता जात नाहीये. म्हणजे ऍसेटचं डेप्रिसिएशन किंवा इन्शुरन्स आणि रेंट या फिक्स कॉस्ट असतात, कारण आउटपुटशी त्यांचं डायरेक्टली काही देणं घेणं नसतं. आणि सेकंडली व्हेरिएबल कॉस्ट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू दी आउटपुट किंवा सेल्स व्हॉल्यूम. क्वांटिटी किती आपण मॅन्युफॅक्चर करतो आणि सेल करतो याच्याशी ज्यांचा संबंध येतो याला व्हेरिएबल कॉस्ट असं म्हणतात. एक्झाम्पल आहे मटेरियल कॉस्ट किंवा लेबर कॉस्ट. इनडायरेक्ट पैकी सुद्धा काही आहेत पण ज्याचा आउटपुट 0 तर कॉस्ट 0 आणि आउटपुट वाढला की परफेक्टली त्या प्रमाणामध्ये ती कॉस्ट वाढत जाते, असं जिथे कुठे असतं त्याला व्हेरिएबल कॉस्ट असं म्हणतात. म्हणजे जर आपण एकच वस्तू तयार केली तर आपल्याला काही प्रमाणात मटेरियल लागेल, काही प्रमाणात वेजेस पे करावे लागतील. पण आपण 0 वस्तू तयार केल्या तर आपल्याला मटेरियलची कॉस्ट 0 असेल, लेबरची कॉस्ट 0 असेल. तर डायरेक्टली ज्याचा फरक आउटपुटशी संबंधित असतो कॉस्टचा त्याला व्हेरिएबल कॉस्ट असं म्हणतात. आता इथे एक आपण एक्झाम्पल घेऊ. इथे मी फॉर्मॅट जो लिहिलाय हा तुम्हाला मार्जिनल कॉस्टिंगच्या क्वेश्चनसाठी थोडासा चेंज केलेला फॉर्मॅट आहे. म्हणजे तुम्हाला सेल्स मायनस कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड हा फॉर्मॅट माहितीचा असेल. इथे मी मार्जिनल कॉस्टिंगसाठी वापरला जातो असा फॉर्मॅट लिहिलाय. त्याच्यामध्ये सेल्स समजा आपण घेऊ 50,000 आहेत. व्हेरिएबल कॉस्ट एखादा आपण एक्झाम्पल साठी समजू की व्हेरिएबल कॉस्ट आहे समजा 30,000. तर 20,000 जो बॅलन्स शिल्लक राहिलेला कॉन्ट्रीब्युशन असं म्हणायचं. कॉन्ट्रीब्युशन असा हा नवीन शब्द आहे, त्याचं मिनिंग आणि कॅल्क्युलेशन आपण ह्या टॉपिक मध्ये बघू.
पण इथे कॉन्ट्रीब्युशन म्हणजे जे आपण लौकिक अर्थाने म्हणतो की एखाद्या फ्रेंडचा बर्थडे असेल तर त्याला गिफ्ट देण्यासाठी आपण कॉन्ट्रीब्युशन काढूया. ते आणि हे कॉन्ट्रीब्युशन सेम नाहीये. इथे कॉन्ट्रीब्युशन याचा अर्थ द मिनिमम अमाउंट विच द बिझनेस इज सपोज टू कलेक्ट फ्रॉम द सेल्स व्हॉल्यूम, अशा अर्थाने इथे आहे की किमान किती अमाऊंट कंपनीने कलेक्ट केलं पाहिजे, त्याला कॉन्ट्रीब्युशन असं म्हणतात. इट इज समवेअर लिंक्ड विथ अमाऊंट ऑफ फिक्स कॉस्ट. हे कसं किंवा काय हे एक एक आपण एक्झाम्पल घेत गेलो की क्लिअर होईल. पण इथलं कॉन्ट्रीब्युशन आणि आपण 4-5 जण मिळून जे कॉन्ट्रीब्युशन काढतो या दोन्हीमध्ये काहीही साम्य नाहीये शब्द सोडून. तर सेल्स 50,000 असतील आणि आपल्या व्हेरिएबल कॉस्ट म्हणजे मटेरियल, लेबर किंवा ओव्हरहेड्स ज्या प्रोडक्टशी लिंक असतात अशा कॉस्ट 30,000 आल्या की कॉन्ट्रीब्युशन येईल 20,000. म्हणजे आपल्याकडे 20,000 रुपये शिल्लक राहिले सेल्स मधून व्हेरिएबल कॉस्ट लेस केल्यावर. आता याच्यापैकी समजा फिक्स कॉस्ट 10,000 आहे. फिक्स कॉस्ट म्हणजे जी कोणत्याही लेवलला बदलणार नाही, तर आपला प्रॉफिट होईल 10,000. आपण समजा असा विचार केला की इथे आपण 5,000 युनिट्स तयार करून विकतोय. आता समजा इथे मी दुसरा कोणता एक आकडा घेतला, समजा इथे मी घेतला 2,000 युनिट्स, इथे आकडा घेतला. तर 2,000 युनिट जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्या डोक्यात पहिला मुद्दा काय असतो की फिक्स कॉस्ट इज 10,000 अँड विच इज नॉट गोइंग टू चेंज ऍट एनी लेवल ऑफ आउटपुट. म्हणजे आपण 2,000 युनिट तयार करायची म्हटली किंवा 200 म्हटली किंवा 10,000 तरी सुद्धा इथले 10,000 बाकी फिक्स आहेत, त्यामध्ये कोणताच बदल नाहीये. मग बाकीचे आकडे कसे येतील, तर इथे 5,000 ला 50,000 आहेत, तर इथे 2,000 ला येतील 20,000. हे एस्टिमेटेड कॉस्ट शीट मध्ये तुम्हाला होतं. 5,000 युनिट साठी 50,000 सेल्सचं अमाऊंट येत आहे. 2,000 साठी किती, तर 20,000 म्हणजे 10 पर युनिट उदाहरणार्थ. तसंच व्हेरिएबल कॉस्ट बघा, 5,000 युनिट साठी 30,000 आहे, तर 2,000 साठी येईल 12,000. कॅल्क्युलेशन आता मी कसं काय ते सांगत नाही, तुम्ही कॅल्क्युलेटर नंतर क्रॉस चेक करा. ठीक आहे, तर 5,000 साठी 30 आहे, 2,000 साठी 12 आहे. आता कॉन्ट्रीब्युशनचा आकडा इथे येईल 8,000. 20 मधून 12 गेले, व्हेरिएबल कॉस्ट जी असते ती आपण सेल्स मधून लेस करतो. तर 20 मधून 12,000 गेले, आपल्याकडे कॉन्ट्रीब्युशन शिल्लक राहिलं 8,000 आणि यातून फिक्स कॉस्ट आपली होती 10,000. म्हणजे आपल्याला प्रॉफिट झालाय का, तर शक्यच नाहीये, आपल्याला 2,000 चा लॉस झालाय. जर याप्रमाणे आकडे आपण घेतले तर लॉस दिसतोय 2,000 चा. त्याचा अर्थ आपल्याला 2,000 युनिट्स मॅन्युफॅक्चर करणं परवडत नाही, त्यापेक्षा जास्त युनिट्स आपल्याला मॅन्युफॅक्चर करावी लागतील. आता इथे समजा मी आकडा बदलला आणि 3,000 युनिटचं कॅल्क्युलेशन केलं, कदाचित प्रॉफिट दिसेल. आता हेच आपण सॅम्पल म्हणून इथे कॅल्क्युलेट करूया पुढे. सेल्स 50 रुपये आहेत. आता इथे आपण 5 वेगवेगळ्या लेवल्स किंवा 4 वेगवेगळ्या लेवलचं कॅल्क्युलेशन घेऊ. 100 युनिट्स मॅन्युफॅक्चर केलेत आणि सेल्स 50 रुपीज प्रमाणे होतील, तर इथे आकडा 5,000 येईल, लेस व्हेरिएबल कॉस्ट 40 म्हणजे 4,000 येईल आणि कॉन्ट्रीब्युशन येईल 1,000. आपण इथे अज्युम करू की यांची फिक्स कॉस्ट 2,000 आहे, तर इथे आपल्याला 1,000 चा लॉस होईल. स्टेप्स मगासारख्या सेल्स मधून व्हेरिएबल कॉस्ट मायनस करायची, जे येईल ते कॉन्ट्रीब्युशन, त्यातून फिक्स कॉस्ट मायनस केली की जो मिळेल तो प्रॉफिट. म्हणजे लेस करत जायचंय आपल्याला प्रॉफिट पर्यंत. मग 5,000 मधून 4,000 ची कॉस्ट आपण मायनस केली की कॉन्ट्रीब्युशन 1,000 आलं आणि फिक्स कॉस्ट बाकी आपली चेंज होणार नाही, ती 2,000च आहे, त्यामुळे आपल्याला इथे 2,000 चा लॉस होईल. तर इथून कोणत्याही लेवलचं आपण कॅल्क्युलेशन केलं 2,000 फिक्स आहेत. आता आपण गणित बदलून बघू, 100च्या ठिकाणी 200 युनिट्स घेऊ. मग 200 युनिट घेतल्यावर सेल्सचा आकडा येईल
10,000, व्हेरिएबल कॉस्ट येईल 8,000, कॉन्ट्रीब्युशन 10 मायनस 8 2,000 येईल. आणि आता आपल्याला प्रॉफिट किती होतोय 0, पण कॉन्ट्रीब्युशन 2,000 होतं आणि फिक्स कॉस्ट 2,000 होती. जेवढी आपली फिक्स कॉस्ट आहे तेवढेच जेमतेम आपल्याला पैसे इथे वसूल होऊन मिळत आहेत. कॅल्क्युलेशन करू. त्यांनी समजा 500 युनिट्स मॅन्युफॅक्चर केली, 500 युनिट्स. आता सेल्स किती येतील 25,000 असणार, व्हेरिएबल कॉस्ट 20,000 आणि कॉन्ट्रीब्युशन 5,000 आलं. 25 मायनस 20 इक्वल टू 5,000. आता बाकी इथे त्यांना 3,000चा प्रॉफिट दिसेल. आता मुळात कोणत्याही लेवलला आपण बघितलं तरीही या लाईन मध्ये कोणताच बदल नव्हता. फिक्स कॉस्ट जेवढी आहे तेवढीच राहिली. म्हणजे जर आपण 100च्या ठिकाणी इथे एक्झाम्पलसाठी 0 आउटपुट आपण म्हटलं तर कॉन्ट्रीब्युशन 0 असणार आहे आणि ह्यातून 2,000 गेले की आपला संपूर्णपणे 2,000चा लॉस होईल. याचा अर्थ सेल्स आणि व्हेरिएबल कॉस्ट जे आहेत त्याच्यामधून जे कॉन्ट्रीब्युशन मिळेल म्हणजे ही लाईन, त्यातूनच आपल्याला फिक्स कॉस्टची ऍडजस्टमेंट करावी लागते. म्हणून डिसिजन घेत असताना एक गोष्ट आपल्यासाठी फिक्स असते ती म्हणजे फिक्स कॉस्ट. त्याच्यात कोणताही बदल होणार नाही कितीही आउटपुट कमी केला किंवा जास्ती केला. मग जर याच्यात काही बदल होणार नसेल तर आपण डिसिजन घेताना कोणत्या बेसिसवर घ्यायचे, तर पहिल्या 2 लाईन ज्या आहेत त्याच्या बेसिसवर फक्त डिसिजन घ्यायचे. कारण पुढच्या लाईन चेंज होणारच नाहीये, फिक्स कॉस्ट बदलणारच नाहीये. त्यामुळे आउटपुट किती असायला हवा तो 500च्या ठिकाणी आता समजा आपण 1000 केला, 1000 युनिट्स. मला आता वेगळं सांगायला नको की 1000 युनिट्स मध्ये आकडा सोडून द्या, पण प्रॉफिट होईल हे नक्की आहे. मग प्रॉफिट होईल हे नक्की कशामुळे, तर आपली फिक्स कॉस्ट बाकी बदलत नाहीये, आपण आउटपुट वाढवला तरी सुद्धा. मग इथे आपण एक डिसिजन असा घेऊ शकतो की 200 युनिटला फिक्स कॉस्ट आणि कॉन्ट्रीब्युशन सेम येते, म्हणजे इथे प्रॉफिट नील येतोय. तर 200 युनिट पेक्षा जास्ती आपण एक जरी युनिट तयार केलं, हे नीट ऐकून ठेवा, एनिथिंग मोर दॅन 200 युनिट्स विल टर्न अवर बिझनेस इनटू प्रॉफिट अँड एनिथिंग लेस दॅन 200 युनिट्स विल कन्वर्ट अवर बिझनेस इनटू लॉस. 200च्या वर आउटपुट आणि सेल्स असतील तर आपण प्रॉफिट मध्ये जाऊ, आणि 200 पेक्षा खाली आउटपुट आणि सेल्स आले की आपला लॉस चालू होईल. मग अशा लेवलला एक कन्सेप्ट आहे ब्रेक इव्हन पॉइंट, जिथे जेमतेम आपली कॉस्ट वसूल होते त्याला ब्रेक इव्हन पॉइंट असं म्हणतात. किंवा दुसरा ज्याचा अर्थ असा की जिथे प्रॉफिट लॉस काहीही आपल्याला होत नाही त्याला ब्रेक इव्हन पॉइंट असं म्हटलं जातं. ऑब्जेक्टिव्ह साठी लक्षात ठेवा, ऍट ब्रेक इव्हन पॉइंट प्रॉफिट इज 0, किंवा दुसऱ्या शब्दात ऍट ब्रेक इव्हन पॉइंट कॉन्ट्रीब्युशन इज परफेक्टली इक्वल टू फिक्स कॉस्ट. मग कॉन्ट्रीब्युशन इथे जे 2000 आहे ते आणि फिक्स कॉस्ट जेव्हा सेम असतात त्या पॉइंटला ब्रेक इव्हन पॉइंट असं म्हणतात. हे दोन्ही गोष्टी ऑब्जेक्टिव्ह साठी डोक्यात ठेवा. आता पुढचे या टॉपिकचे काही बेसिक कन्सेप्ट आता घेऊ, फक्त फॉर्म्युला वगैरे आहेत ते, आणि नेक्स्ट पासून आपण ह्याचे क्वेश्चन स्टार्ट करू. तर मुख्य तुम्हाला 5 फॉर्म्युले यूज करायला लागतात. 6वा मी आता सांगत नाही, एक थोडे क्वेश्चन झाले की तो 6वा फॉर्म्युला सांगतो. आहेत खूप, पण कॉमन जे यूज करायला लागतील असे फॉर्म्युले इथे स्क्रीनवर घेतले. सगळ्यात पहिला आहे कॉन्ट्रीब्युशन इज इक्वल टू सेल्स मायनस व्हेरिएबल कॉस्ट. आता हे तुम्हाला आधीच्या स्लाइड वरून लक्षात येईल की आपण सेल्स मधून व्हेरिएबल कॉस्ट मायनस केली, आपल्याला कॉन्ट्रीब्युशन मिळालं. तसंच कॉन्ट्रीब्युशन इज इक्वल टू फिक्स कॉस्ट प्लस प्रॉफिट. म्हणजे आपण टॉप टू बॉटम बघत आलो, म्हणजे वरून खाली बघत आलो तर सेल्स मधून व्हेरिएबल कॉस्ट मायनस करावी लागते, आणि बॉटम टू टॉप गेलो तर प्रॉफिट प्लस फिक्स कॉस्ट इज इक्वल टू कॉन्ट्रीब्युशन. त्यामुळे जी इन्फॉर्मेशन क्वेश्चन मध्ये अवेलेबल असेल त्याप्रमाणे योग्य तो फॉर्म्युला यूज करायचा. इट कॅन बी टॉप टू बॉटम और बॉटम टू टॉप. सेल्स मधून व्हेरिएबल कॉस्ट मायनस करा किंवा प्रॉफिट प्लस फिक्स कॉस्ट करा, दोन्हीचा अर्थ सेम येईल, म्हणजे कॉन्ट्रीब्युशन. त्याच्या पुढचा आहे पीव्ही रेशो, म्हणजे प्रॉफिट व्हॉल्यूम रेशो.
प्रॉफिट व्हॉल्यूम रेशो त्याचं कॅल्क्युलेशन आहे कॉन्ट्रीब्युशन अपॉन सेल्स इंटू 100, म्हणजे सी अपॉन एस इंटू 100 लक्षात ठेवण्यासाठी, सी बाय एस इंटू 100. हे कॉन्ट्रीब्युशन कोणतं आणि सेल्स कोणते, तर आधीच्या स्लाइड मध्ये घेतल्याप्रमाणे आता इथे बघा पहिल्या एक्झाम्पल मध्ये कॉन्ट्रीब्युशन 1000 आहे आणि सेल्स 5000 आहे. कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला पीव्ही रेशो काय मिळेल सांगा. ते तुमच्या स्क्रीनवर समोर आहेत. 1000 कॉन्ट्रीब्युशन आहे, सेल्स 5000 आहे. पीव्ही रेशो किती येईल सांगा. 1000 अपॉन 5000 इंटू 100. 20% पीव्ही रेशो आला आपला. लगेच दुसरा एक्झाम्पल बघूया. कॉलम मध्ये 200 युनिट्स आहेत. इथे सेम फॉर्म्युला वापरला. कॉन्ट्रीब्युशन 2000 अपॉन सेल्स 10,000 इंटू 100. याचं उत्तर 20%च यायला पाहिजे, कारण पीव्ही रेशो बदलत नाही. पीव्ही रेशो हा आपण जो घेतो तो कॉन्ट्रीब्युशनच्या कॅल्क्युलेशनच्या बेसिसवर अपॉन एस. आणि ह्याच्यात मुख्य नियम काय, व्हेरिएबल कॉस्ट ही आउटपुट वाढला की वाढते, आउटपुट कमी झाला की कमी होते. त्यामुळे सेल्स आणि व्हेरिएबल कॉस्ट ह्याच्यामध्ये जे कनेक्शन असेल तेच कनेक्शन कॉन्ट्रीब्युशन आणि सेल्स मध्ये ऑटोमॅटिकली असतं. त्याच्या पुढचं 500 युनिटचं जरी बघितलं तरी 5000 अपॉन 25,000. इथे पुन्हा आपल्याला आन्सर सेमच मिळणार आहे, 20%. त्यामुळे कोणत्याही लेवलला कॉन्ट्रीब्युशनच्या बेसिसवर जेव्हा आपण पीव्ही रेशो काढतो तेव्हा त्याचं पर्सेंटेज सेम असतं. तर फॉर्म्युला इज कॉन्ट्रीब्युशन अपॉन सेल्स इंटू 100. कोणत्याही क्वेश्चनला तुम्हाला ह्या पहिल्या दोन गोष्टी कॅल्क्युलेट कराव्या लागतात. एक पहिलं कॉन्ट्रीब्युशन आणि सेकंड पीव्ही रेशो. आणि ह्या दोन गोष्टी कॅल्क्युलेट केल्या की मगच तिसरं काय विचारलंय ते बघायचं. थर्ड आहे ब्रेक इव्हन पॉइंट म्हणजे बीईपी. ब्रेक इव्हन पॉइंट म्हणजे बघाशी म्हटलं ज्या पॉइंटला प्रॉफिट किंवा लॉस नसतो त्याला ब्रेक इव्हन पॉइंट असं म्हणतात. जेवढ्याच तेवढे आपले पैसे वसूल होतात त्याला बीईपी असं म्हणतात. तिथे कॅल्क्युलेशन आहे फिक्स कॉस्ट अपॉन पीव्ही रेशो. लगेच आपण क्रॉस चेक करून बघूया. आपली फिक्स कॉस्ट आणि आपला पीव्ही रेशो इथे बघा. फिक्स कॉस्ट आहे 2000 आणि पीव्ही रेशो आहे 20%. कॅल्क्युलेट करून बघितलं ना 2000 त्याला डिवाइड बाय 20%, तर तुमचं उत्तर येईल 2000 डिवाइड बाय 20% म्हणजे 10,000. कोणत्याही लेवलला काढलं तरी उत्तर सेमच येणार 10,000. इथे व्हेरीफाय करून बघता येईल आपल्याला 10,000 जेव्हा सेल्स होते तेव्हा आपल्याला नो प्रॉफिट नो लॉस होता. त्यामुळे तुम्ही यातला कोणताही आकडा घेऊन बघितलात फिक्स कॉस्ट 2000 अपॉन पीव्ही रेशो 20%. 2000 डिवाइड बाय 20% म्हणजे आन्सर येईल 10,000. आणि 10,000 या लेवलला आपला प्रॉफिट 0 आहे. दॅट मीन्स इट इज कन्सिडर्ड ॲज ब्रेक इव्हन पॉइंट बीईपी, फिक्स कॉस्ट अपॉन पीव्ही रेशो. आणि लास्ट फॉर्म्युला आहे मार्जिन ऑफ सेफ्टी. मार्जिन ऑफ सेफ्टी म्हणजेच तुमचं समजा पासिंग 40 मार्कांना आहे आणि तुम्ही एखाद्या स्टुडंटने 65 मार्क्स मिळवले तर तुमचं मार्जिन ऑफ सेफ्टी झालं 25 मार्क्सचं. म्हणजे जर 25 मार्कांचा तुम्ही जास्तीचा अभ्यास केला, पुढच्या वेळेला समजा 25 मार्कांचा थोडा कमी अभ्यास केला तर तुम्ही ब्रेक इव्हन पॉइंटला याल. 40च्या खाली आलात की एटी केटी, 40च्या पुढे गेलात की तुमची ग्रेड चालू होईल. म्हणजे तुमच्यासाठी ब्रेक इव्हन पॉइंट हा 40 असतो. नो प्रॉफिट नो लॉस. घरातून काही तुम्हाला घरात कायचे म्हणतील त्याला शुद्ध मराठीत शिव्या असं म्हणतात, त्या वेगळ्या. पण मार्जिन ऑफ सेफ्टी म्हणजेच तुमच्यासाठी 40%. 40च्या खाली आलं की नापास होण्याची शक्यता नव्हे गॅरंटी, आणि 40च्या वर गेलं
ही ग्रेड वाढण्याची शक्यता. द मार्जिन ऑफ सेफ्टी इज डिफरन्स बिटवीन द ऍक्च्युअल सेल्स अँड ब्रेक इव्हन सेल्स. म्हणजे प्रत्यक्षात जेवढे आपले सेल्स आहेत तिथून ब्रेक इव्हन सेल्स पर्यंत जेवढी गॅप असेल त्याला सेफ्टी मार्जिन असं म्हणतात. म्हणजे आपण तेवढ्या पॉइंटने सेफ आहोत. तुम्ही स्टुडंट म्हणून विचार केला तर एखाद्या स्टुडंटला समजा 57 मार्क्स आहेत, तर तो किती मार्कांनी सेफ आहे? तर 17 मार्क्सनी. 17 मार्क त्याचे एक्स्ट्रा आहेत. त्यामुळे सेफ्टी हा शब्दच इंडिकेट करतो की अजून आपल्याला तेवढी गॅप आहे मध्ये. याचा अर्थ ती गॅप फिल करायची नाहीये, पण तेवढ्या अमाऊंटने सेल्स आपले ब्रेक इव्हन पॉइंट पेक्षा जास्ती आहेत. तर जेवढे आता कन्सेप्ट म्हणून सांगितले ते कन्सेप्ट कुठे ना कुठे आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करताना यूज करायचे. तर नेक्स्ट आपल्याला लेक्चर जे घ्यायचे त्याच्यामध्ये आपण ह्याचे प्रत्यक्षात क्वेश्चन सॉल्व्ह करू. छोटे छोटे क्वेश्चन्स असतात, त्यामुळे तुमचा 2-2 मिनिटांमध्ये एक क्वेश्चन सॉल्व्ह होईल. जे बेसिक क्वेश्चन असतात ते. आणि पुढचे युनिव्हर्सिटी क्वेश्चन जे आहेत ते 5 ते 10 मिनिटांमध्ये एक क्वेश्चन कम्प्लीट होतो, फक्त कारण फॉर्म्युला बेस्ड आहे.